सर्वांना नमस्कार। आणखीन एक आणखीन एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर आपला आजचा लँग्वेज आहे कन्नड, म्हणजे मराठीतून कन्नड भाषा शिकवण्याचा प्रयत्न मी करते आहे। तर आजचा टॉपिक काय आहे? आज आपण मराठीतून कन्नड भाषा शिकताना काय शिकणार आहोत। तर छोटे छोटे क्वेश्चन्स असतात, छोटे छोटे वाक्य असतात, ते आपण कन्नडमध्ये कसं बोलू हे आपले डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये येत असतात, आपल्याला फार गरजेचं असतात, ते आपण शिकून घेऊ आज। आजचा व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मी दर व्हिडिओमध्ये सांगत आले की प्रतिलिपी ॲप म्हणून एक आहे, तिथं मी आज जे काही तुम्हाला शिकवते ते लिहून टाकत असते। सो ते ॲप डाउनलोड करा। ज्यांनी कोणी अजून केलं नाही त्यांना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे, ते लिंक ओपन करून ॲप डाउनलोड करा आणि जे आज मी सांगितले ते वाचायला वेगळं लिंक दिलेलं आहे, ते ओपन करून तिथं तुम्ही वाचन करू शकता। मला तिथं फॉलो करा। जे मी लिहिते ते तुम्हाला फायदेशीर वाटलं तर मला तिथं स्टिकर्स द्या, फॉलो करा। ते संपूर्ण फ्री आहे, 1 रुपया काही तुम्ही द्यावं लागणार नाही। सो प्लीज त्याचाही फायदा करून घ्या, त्याचाही फायदा घ्या। आजचा आपला व्हिडिओ स्टार्ट करूया। असे कोणते स्मॉल सेंटेन्स आहेत ते आपल्याला रोजच्या वापरात येतात। तर आपण कोणाला तरी विचारत असतो की हे काय आहे, हे काय आहे असं विचारतो, म्हणजे व्हॉट इज दिस म्हणतो। हे काय आहे ह्याला कन्नडमध्ये कसं म्हणायचं? ಏನಿದು, ಇದು ಏನು म्हणजे हे काय आहे। ಏನಿದು म्हणजे हे काय आहे, दोन्ही एकच उत्तर येते। व्हॉट इज दिस, हे काय आहे। ಏನಿದು आणि कोणाला तरी विचारत असतो की तो कुठे गेला, तो कुठे गेला। वेर इज ही, तो कुठे गेला। वेर इज ही हे आपण कन्नडमध्ये कसं विचारायचं? ಅವನು ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಅವನು ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ। तो कुठे आहे, तो कुठे गेला। ಅವನು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋದ, तो कुठे गेला, ಅವನು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋದ। कुठल्या तरी एका आपण दुकानात गेलेलो असतो, तर एकाचं दर विचारायचं असते आपल्याला की हे केवढ्याला आहे, हे कितीला आहे असं विचारायचं असतं। तर हे आपण कन्नडमध्ये कसं विचारायचं? हे कितीला आहे, हाऊ मच इज इट, हे कितीला आहे, हाऊ मच इज इट। ಇದು ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿಗೆ ಇದೆ, नाहीतर हे केवढ्याला, हे कितीला। ಎಷ್ಟಿದು, ಎಷ್ಟಿದು म्हणजे हे कितीला, ಎಷ್ಟಿದು। हे आपले रोजचे वापरण्यात येत असणारा छोटे छोटे वाक्य आहेत, जे आपल्याला खूप मदत होतात। आणि काहीतरी आपण बनवलेलं असतो, एखादी चित्र काढलेलं असतो किंवा एखादी प्रोजेक्ट केलेला असतो, ऑफिसमध्ये विचारायचं असते हाऊ इज इट, हाऊ इज इट, हे कसं दिसतंय किंवा हे कसं आहे, हे कसं आहे। हाऊ इज इट हे कसं आहे, हे आपण कन्नडमध्ये कसं विचारायचं? ಇದು ಹೇಗಿದೆ, ಇದು ಹೇಗಿದೆ, हे कसं आहे। हाऊ इज इट, ಇದು ಹೇಗಿದೆ। आणि
कोणतरी काहीतरी सांगतात ते आपल्याला ऐकू आलं नसते, काहीतरी तुम्ही काय म्हटला, तुम्ही काय म्हटला असं विचारायचं असते. व्हॉट डू यू से, व्हॉट डिड यू से, होय ना. तुम्ही काय म्हटला, ನೀವು ಏನಂದ್ರಿ, ನೀವು ಏನಂದ್ರಿ, तुम्ही काय म्हटला. असंच आपल्याला एका पोराला विचारायचं असते की तू काय म्हटलास, तू काय म्हटलास. तर हे कन्नडमध्ये कसं विचारणार, ನೀನು ಏನಂದೆ, ನೀನು ಏನಂದೆ. आणि हाच प्रश्न आपल्याला एक पोरीला विचारायचा असेल तर तू काय म्हटलीस म्हणतो. पण मराठीत फक्त हे बदलते जेंडर की काय म्हटलास आणि काय म्हटलीस. पण कन्नडमध्ये दोन्ही ह्याला एकच उत्तर असते, एकच वाक्य असतं की ನೀನು ಏನಂದೆ, ನೀನು ಏನಂದೆ. ती पोरगी असो किंवा पोरग असो, फक्त एवढंच की रेस्पेक्टफुली जेव्हा मोठे असतात तेव्हा आपण री असं लावतो. काय म्हटला, ಏನಂದ್ರಿ असं री लावलं की ते रेस्पेक्टफुली वाक्य होत असतं. त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे की तुम्हाला डिटेल कन्नड आणि तेलुगू भाषा शिकवण्याकरता मी खूप काही प्रयत्न करत आहे. त्यासाठी तुमच्याकडून मला फक्त एक सबस्क्राईब आणि एक कमेंट, एक लाईक एवढंच हवं आहे. ह्या माझ्या प्रयत्नाला तुम्ही तेवढं साथ देणार एवढा मला विश्वास आहे. परत आणखीन एक नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर येते. तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. बाकीचे व्हिडिओज पण पहा, म्हणजे तेलुगूचे असेल, कन्नडचे असेल, की तुम्हाला मी बोलत जाईन ते समजायला मिळेल, ऐकून पण समजून घ्यायला होईल. त्यामुळं परत आपण भेटू. त्यावर धन्यवाद.